हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आम्ही एअरपोर्टला होतो. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तिथे आम्हाला चेंजिंगला वेळ दिला होता. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. सो हा व्हिडिओ नवीन असणार आहे आणि यामध्ये साईट सीनसुद्धा इन्क्लूड असणार आहेत. तर कोणते कोणते साईट सीन आहेत ते बघूया. आम्ही चेंज केलं आहे. मी मस्त एक वन पीस घातलं आहे. दर्शनने पण इथे चेंज केलेलं आहे आणि बोलून गेलेत ते आम्हाला. सो आम्ही आता ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते बघूया आणि साईट सीन काय काय आहेत ते आता पहिला दिवस एन्जॉय करूया व्हिएतनाममध्ये. सो आत्ताच त्यांनी बसमधलं सीट अलोकेशन केलं आहे आणि आमचा सीट नंबर आहे 9 and 10. आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे विनावडकडून आलेला सगळं. टोटल 33 लोक आहेत विनावडकडून. सगळे फॅमिलीजच आहेत. हॅनोई एअरपोर्ट एवढं मोठं नाही आहे आणि अजिबात गर्दी नाही. माहीत नाही सकाळची वेळ म्हणून का आत्ताच या सीझनमध्ये नाही आहे, पण बघा ना अजिबात नाही. आता मुंबईला किती इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटल्यावर किती गर्दी असते, पण इथे एकदम शांतता आहे सगळं. विनावडचा एक लोकल टूर गाईड तिकडे अजून एक आम्हाला भेटला जो व्हिएतनामचा आहे. लोकली ऑफकोर्स पाहिजे इथे. हे हमारे जो लोकल गाइड है उनको फॉलो कीजिए. ये हुंग नाव आहे त्याचं. वाव. फ्लावर शॉप. असं इथं हे बस स्टेशन आहे, पण तरी पण असं गर्दी दिसत नाहीये कुठे जास्त. हे खूप कमीच टुरिस्ट दिसतात मला. Ladies and gentlemen, welcome to Vietnam, the land of amazing people. तो चलिए यहाँ से अभी हम हमारे टूर की शुरुआत कर रहे हैं. हुंग ये हमारे यहाँ के लोकल गाइड है. ओके, हुंग एंड डैन ये हमारे साथ जो है वो आज कल परसों जब तक हमें दनांग के लिए ड्रॉप नहीं करते तब तक ये हमारे साथ है. एंड ये यहाँ के लोकल गाइड है. Xin chào. Xin chào. Namaste. My name is Hung. You spell H-U-N-G. Call me Hung. Don't hang. If you hang tomorrow, you have a new guy. Okay? And I'm from Hanoi. Already married with 2 children. Hanoi is the capital city of Vietnam. Main capital city. When Vietnam divided to North Vietnam and South Vietnam before, then Saigon was the capital of the south. Hanoi was the capital of the north. आता ब्रेकफास्टला थांबलोय. मस्त आहे ग्रीनरी आजूबाजूला. हॅलो. हे एक रेस्टॉरंट आहे, हे इकडचं आहे आणि हे शिमला इंडियन रेस्टॉरंट. इथे ब्रेकफास्ट गोष्ट ऑब्झर्व केली मी. ती युनिक ना हेल्मेट्स आहेत. प्रत्येक हेल्मेटवर कोणी ना कोणीतरी आपापली डिझाईन केलेली. हा म्हणजे सही. पहिला होल्ट आमचा आहे ब्रेकफास्टसाठी. सो आता रोमध्ये उभा आहोत ब्रेकफास्ट घेण्यासाठी आणि आजच्या दिवस आमचा फक्त इंडियन ब्रेकफास्ट असणार आहे. उद्यापासून उद्या कॉन्टिनेंटल खायचं आहे. बघूया काय काय.
सो ब्रेकफास्टसाठी आहे ब्लूबेरी जॅम, मेल्टेड बटर, ब्रेड्सचे ऑप्शन होते, नॉर्मल आणि टोस्ट जसं पाहिजे तसे फ्रूट्स होते, चटणी इडलीसाठी आणि मेदूवडाचा स्ट्रक्चर थोडासा युनिक होता पण मग चांगले होते, टेस्टी होते. सांबार पण थोडंसं वेगळ्या स्टाईलचं होतं. पोहे, पुरी आणि भाजी बटाट्याची. चहा आहे, चहाच आहे नुसतं, कॉफी नाही आहे आणि ते विदाऊट शुगर. चहा दर्शनचं माझं डिस्कशन चालू होतं चहाच्या बाबतीत. हे बघा आधी चहाचा कपच जम्बो आहे आणि विदाऊट शुगर आहे. तर तो म्हणतो की फॉरेनला विदाऊट शुगर चहा मिळतो. मी म्हटलं त्यांनी आज इंडियन ठेवलेलं आहे. इंडियन लोकांना चहामध्ये साखर 5-5 चमचे लागते, आमच्याकडे नाही पण मी सांगते. ॲटलीस्ट त्यांनी 2 ठेवायला पाहिजे होते असं आमचं डिस्कशन चालू होतं त्याच्यावरती. नाही तर मग एक तर कॉफी ठेवायला पाहिजे होती पण इंडियन प्रॉपर आहे तर चहा तर पाहिजे. आमचं म्हणणं तेच होतं, एवढा कप ठेवण्यापेक्षा एक छोटा कप ठेवायचा, अमृत उरल्याचं जसं असतो तसं, पण विथ शुगर ठेवायचं. मी रात्री दाखवला, रोल खाल्ला, त्याच्यानंतर फ्लाईटमधलं जेवण मी जेवलीच नाही. आता एवढी भूक लागली होती सो सगळं फिनिश केलं. आणि फ्लाईटमधलं जेवण किती वाजता आलं? 1:30 वाजता. 1:30 वाजता आलं. 1:30 वाजता कोण जेवणार, पण खाल्लं. आणि ब्रेकफास्ट पण चांगला होता. बटाट्याची भाजी, सगळे लोकं झोपले. पुरी भाजी, बटाट्याची साईज बघा, हा खूप मोठी आहे. फर्स्ट टाइम मी असं बघितलं फ्लाईटमध्ये. रात्रीची फ्लाईट जर असेल तर सगळे झोपले, सगळे एकदम डीम लाईट होता. काहीतरी कधी कधी कोणी मूवी वगैरे असतं, कोणी काय पण काय, सगळेजणांनी झोप काढली आणि मस्त आता कदाचित सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे दिवस मला कोणी घालवत नाही ना, साईड सीन लगेच चालू करतात, तर सगळ्यांनी मस्त प्रॉपर झोप घेतली होती. आता आम्ही हॉटेलमध्ये जे ब्रेकफास्ट केला त्यांचं किचन इथे आहे. जस्ट मी इथे उभी राहिली, इथे कांद्यांची साईज पहा किती मोठी आहे. हो ना, खूप मोठी आहे. कांदा केवढा बॅग असेल. एक चिल्ला तर हॉटेलवाल्यांसाठी तर बेस्टच आहे. एक चिल्ला म्हणजे माझ्यामध्ये 3-4 भाज्या तर नक्की होत असतात. हा ना. काहीतरी बनवत आहे तिथे. श्रिम्स आहेत, श्रिम्स दिसले मला इथे. कोलंबी मोठी आहे पण साईज बघा ना किती मोठी आहे. कॅन आय शूट? किती सुंदर पाणी. म्हणजे असं नाही म्हणत पाणी पाण्यासारखं आहे, पण इथे उभं राहून ना वेदरमुळे किती पाणी एकदम असं, पाऊस पण नाही, ऊन नाही, काहीच नाही. आता जरा बारीक लागते पण जरा पण थेंब म्हणजे एकदम रिमझिम राहायला पाहिजे 9 दिवस. कारण पाऊस आला तरी बघता येत नाही, ऊन असेल तरी चालता येत नाही. हे वेदर बेस्ड असंच असलं तर बरं आहे. मला ना त्या युनिक कॅप्स आवडल्या, मी घेणार हे आहे. बघ ना, सायकल बघते, टोपी बघते, सायकल नाही टोपी. कभी मंडे हम लोग वियतनाम ये देश जो है वो एक्सप्लोर करने के लिए स्टार्ट करेंगे विथ होचिमिन कॉम्प्लेक्स. अभी अगर देखा जाए तो वियतनाम, ये अगर आप मैप ही देखते हो वियतनाम का, इट लुक्स लाइक एस, मैं बोलूंगा इट लुक्स लाइक ड्रैगन. अभी ये जो देश है ये काफी बड़ा देश नहीं है. ओके, टोटल एरिया अगर देखा जाए तो 3,31,000 स्क्वायर किलोमीटर में फैला हुआ. वेदर वाइज अगर देखा जाए तो बारिश गिर सकती है, बट मैंने ऐसे सुना है अगर आप चीज़ें कैरी करते हो, ओके, जैसे कि अम्ब्रेला या पोंचो, तो बारिश नहीं गिरती. ओके, अगर आप कैरी करोगे तो नहीं गिरेगी. On our left hand side, but now no, we have a no more king, so we have a no more palace of the king. We only have the ancient palace of the king in the central. No, not anymore. देखिए, अभी हम लोग जो हमारा टूर है इस टेम्पल का, ये कॉल्ड एज टेम्पल ऑफ न्यूट्रिशन. तो ये हम लोग यहाँ से स्टार्ट करते हैं और एंड हमारा डायरेक्टली एंड साइड में रहेगा. त्यांनी तिकीट काढली आहे गाईडने, आता एंट्री करतोय. हॅलो. हॅलो.
दोस्तों, हम अभी हनोई के फेमस टेम्पल ऑफ लिटरेचर के अंदर मौजूद नेशनल रॉयल स्कूल यानी क्यूयूसीटी जाए में है। इसकी स्थापना साल 1076 में हुई थी और इसे वियतनाम की पहली नेशनल यूनिवर्सिटी माना जाता है। शुरुआत में यहाँ शाही परिवार और बड़े अधिकारियों के बच्चों को शिक्षा दी जाती थी, लेकिन बाद में देश के दूसरे प्रतिभाशाली छात्रों को भी यहाँ पढ़ने का मौका मिलने लगा। उस समय यहाँ कन्फ्यूशियन फिलॉसफी, लिटरेचर और एडमिनिस्ट्रेशन जैसे सब्जेक्ट्स की पढ़ाई होती थी और यहीं से कई स्कॉलर्स और गवर्नमेंट ऑफिशियल्स तैयार हुए। यहाँ की ट्रेडिशनल वियतनामीज आर्किटेक्चर, पुराने वुडन स्ट्रक्चर्स और शांत वातावरण आज भी आपको उस ऐतिहासिक दौर में ले जाते हैं। जगह क्यों है तो मैं जस्ट बताना चाहता हूँ कि 1 लाख का अगर किसी के पास नोट रहेगा, ओके, तो 1 लाख के नोट के ऊपर ये टेम्पल ऑफ लिटरेचर का बैक साइड जो आपको दिखाई दे रहा है उसका फोटो है। अगर किसी के पास रहेगा तो आप डेफिनेटली निकाल सकते हैं। हाँ ये कर लो पहले। आतमध्ये टेम्पल खूप मोठे आहे ते त्यांची एक करन्सी आहे, त्या करन्सीच्या तिथे त्याच्यावर जे चित्र आहे, फोटो आहे, तो पण त्यांनी इथे पाठी दाखवला. हे मंदिर जवळपास 1000 वर्ष जुनं असून 1070 मध्ये बांधण्यात आलं होतं. हे ठिकाण महान चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियस यांना समर्पित आहे. यानंतर इथेच व्हिएतनामचं पहिलं राष्ट्रीय विद्यापीठ सुरू झालं. त्यामुळे हे ठिकाण व्हिएतनामच्या शिक्षण आणि संस्कृतीचं एक महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. इथे एक व्हिएतनामीज कलाकार पारंपरिक पद्धतीने हाताने सुंदर अक्षर आणि शुभचिन्ह रेखाटताना पाहायला मिळतो. ही कला व्हिएतनामीज कॅलिग्राफी परंपरेचा एक भाग आहे. प्रत्येक अक्षर किंवा चिन्हामागे ज्ञान, यश, आनंद, आरोग्य किंवा समृद्धी असा वेगवेगळा शुभ अर्थ असू शकतो. सिम्बॉल आहे फेथ, रिलायबिलिटीचं, हे पेशंटचं, हे जिनियस. तुम्हाला जे पाहिजे ते डिझाईन तुम्ही तिथे त्याच्यावर काढू शकता. अनेक पर्यटक व स्थानिक लोक नवीन वर्षाच्या वेळी किंवा एखाद्या खास प्रसंगी अशा कॅलिग्राफी शुभेच्छा म्हणून घेतात. मंदिराच्या आत आपल्याला महान चिनी तत्त्वज्ञ आणि शिक्षक कन्फ्युशियस यांचा पुतळा पाहायला मिळतो. पुतळ्याच्या आजूबाजूला पारंपरिक सजावट, लाल आणि सोनेरी रंगाचा सुंदर असा वापर आणि पूजा करण्यासाठी ठेवलेले धूप आपल्याला पाहायला मिळतात. आजही अनेक विद्यार्थी आणि पर्यटक येथे येऊन आदर व्यक्त करतात आणि शिक्षण व यशासाठी शुभेच्छा मागतात. इथलं मंदिर बाहेरून खूप छान दिसतं. ही जुन्या पद्धतीची वळणदार छपरं आणि लाकडावर केलेलं काम बघायला खूप सुंदर वाटतं. इथे लाकडी घोडे आणि एक मोठा ड्रमसुद्धा ठेवला आहे. हे सगळं बघताना जुन्या काळात आल्यासारखं वाटतं. रोड वर चालायची मजा वेगळी आहे ना. रस्त्याने मस्त चालतोय, फुटपाथवर, फॉरेनच्या स्ट्रीटवर. आमची बस तिकडे पार्क आहे, तिथे चाललोय. येस. ते पण त्यांचे काही पेंटिंग्स आहेत. बस आली. आता आपण पोचलो आहोत होचिमिन कॉम्प्लेक्समध्ये. हा हॅनॉईमधील एक खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध परिसर आहे. इथे आपल्याला होचिमिन मॅसोलियम, प्रेसिडेन्शियल पॅलेस आणि होचिमिन यांचं साधं घर आणि 1 पिलर पगोडा अशा अनेक महत्त्वाचे ठिकाण पाहायला मिळतात. हो ची मिन्ह वियतनाम के इतिहास के सबसे महत्वपूर्ण नेताओं में से एक थे और वियतनाम की आजादी की लड़ाई में उनकी बहुत बड़ी भूमिका रही है। यहाँ आप सामने देख सकते हैं हो ची मिन्ह मौसोलियम यानी उनका समाधि स्थल। ये बात दिन स्क्वायर में स्थित है और इस जगह का वियतनाम के इतिहास में बहुत खास महत्व है। यही वो जगह है जहाँ 2 सितंबर 1945 को हो ची मिन्ह ने वियतनाम की आजादी की घोषणा की थी। आज भी यहाँ बड़ी संख्या में स्थानीय लोग और दुनिया भर से आने वाले पर्यटक हो
ची मिन को श्रद्धांजलि देने आते हैं। इस पूरे कॉम्प्लेक्स की एक खास बात है यहाँ का माहौल। इतनी भीड़ होने के बावजूद यहाँ आपको काफी शांति और अनुशासन देखने को मिलेगा। कॉम्प्लेक्स के अंदर प्रेसिडेंशियल पैलेस, हो ची मिन का प्रसिद्ध स्टिल्ट हाउस, खूबसूरत गार्डन और फिश पॉन्ड भी देखने को मिलता है। एक दिलचस्प बात यह है कि इतना बड़ा नेता होने के बावजूद हो ची मिन अपनी सादगी के लिए जाने जाते थे। उन्होंने आलीशान प्रेसिडेंशियल पैलेस में रहने के बजाय एक साधारण से लकड़ी के स्टिल्ट हाउस में रहना पसंद किया। और इसी एरिया में आपको हनोई का प्रसिद्ध वन पिलर पैगोडा भी देखने को मिलेगा। तो अगर आप हनोई घूमने आ रहे हैं और वियतनाम के इतिहास और संस्कृति को करीब से समझना चाहते हैं तो हो ची मिन कॉम्प्लेक्स आपकी लिस्ट में जरूर होना चाहिए। आता आम्ही आलो आहोत जवळच असलेल्या वन पिलर पगोडाला. इथे बाहेर छोटंसं शॉपिंग एरिया आहे. इथे व्हिएतनामचे टी शर्ट्स, ट्रेडिशनल हॅट्स, मॅग्नेट्स, किचन्स, फोटोज असे वेगवेगळे सोविनियर्स पण पाहायला मिळतात. व्हिएतनामची आठवण म्हणून काहीतरी घ्यायचं असेल तर इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. आम्ही पण थोडीशी शॉपिंग केलीच. तो दोस्तों, अभी हम पहुंच चुके हैं हनोई के प्रसिद्ध वन पिलर पगोडा में, जिसे वियतनामी भाषा में छुआ MTCT कहा जाता है। इस पैगोडा की सबसे खास बात इसकी अनोखी बनावट है। जैसा कि नाम से ही पता चलता है, ये पूरा मंदिर एक ही पत्थर के खंभे पर बना हुआ दिखाई देता है और इसका डिजाइन एक कमल के फूल से प्रेरित है। इस पैगोडा का इतिहास लगभग 1000 साल पुराना है। इसका निर्माण साल 1049 में सम्राट एलवाय थाई टोंग के शासनकाल में करवाया गया था। कहा जाता है कि सम्राट ने एक सपना देखा था जिसमें उन्हें कमल के फूल पर बैठे हुए बोधिसत्व अवलोकाइश्वरा दिखाई दिए थे। उसी सपने से प्रेरित होकर उन्होंने इस पैगोडा का निर्माण करवाया। कमल का फूल बौद्ध धर्म में पवित्रता और ज्ञान का प्रतीक माना जाता है, इसलिए इस मंदिर की बनावट का भी एक खास आध्यात्मिक महत्व है। हालांकि ये पैगोडा देखने में काफी छोटा है, लेकिन इसकी ऐतिहासिक और सांस्कृतिक अहमियत बहुत बड़ी है। वन पिलर पगोडामध्ये तुम्ही आतमध्ये आलात तर तिथे लोटस टी म्हणून एक शॉप आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्रूटचे थंड असे ड्रिंक्स मिळतात, ज्यामध्ये होतं मँगो ड्रिंक, ड्रॅगन फ्रूट ड्रिंक आणि पॅशन फ्रूट. सो दोघे आम्हाला घ्यायचे नव्हते, मँगो आणि ड्रॅगन फ्रूट. आम्ही विचार केला नवीन काहीतरी घेऊया आणि त्यांनी आमच्यासमोर जो बनवलेला पॅशन फ्रूट ज्यूस आम्ही तिथे ट्राय केला आणि खूप असा यम्मी तो होता आणि गरम होत होतं. हा थंड ज्यूस पिऊन आम्हाला खूप छान वाटला. सोनल, कशी आहे पॅशन फ्रूट ड्रिंकची टेस्ट? खूप छान आहे, मस्त आहे आणि थंड पण आहे. काहीतरी वेगळं लागतंय बघ. मस्त आहे. आता वन पगोडा जर बघून झाले, आता आम्ही जेवण करणार लंच आणि तिथून मग हॉटेल चेक इन आहे. 3 वाजता हॉटेल चेकिंग आहे. तोपर्यंत आमचे 2 स्पॉट कव्हर झाले आणि पाऊस पण मिळाला नाही, ते बरं झालं. तसं आम्ही छत्री वगैरे कॅरी केले पाणी, पण छत्री. पाऊस नाही मिळाला. म्हणजे वातावरण पावसाचं आहे पण पाऊस नाही. मग 1-1.5 तासाचा गॅप आहे आणि नंतर वॉटर पपेट शो संध्याकाळी आहे. सो बघूया. इथे जर तुम्ही याल तर खूप लांब आहे, खूप लांब चालत जावं लागतं. सो त्याचा नक्की विचार करा. आम्ही ते पटापट जाऊन आलो. दिसत असेल तुम्हाला पाठी, एकदम लांब होतं पुढे. सो ज्याला नाही चालवलं जात एवढा वेळ, ते चालू शकत नाही, त्यांनी स्किप केलं तरी चालेल. पण खूप चालावं लागतं कारण की दुसरं काहीच ऑप्शन नाही जाण्यासाठी, चालतच जावं लागतं. आता मेन रोड लागलं, इथून एक्झिट आणि मग आम्ही बसमध्ये बसू. हो ची मिन कॉम्प्लेक्सला जर तुम्ही याल तर तिथे स्लीवलेस शॉर्ट अलाउड नाही आहे
जर तुम्ही घालून आला असेल तर स्टोल वगैरे टाका, आणि नसेल तर इथे त्यांनी ऑप्शन ठेवलेले आहे. जसं काही मंदिरात वगैरे अलाउड असतं, सॉरी अलाउड नसतं, मग स्कर्ट वगैरे घालावं लागतं, तसं बाहेर इथे विकायला आहे. ते घ्यायचं, कवर करायचं आणि मग निघायचं. सो ते एक ऑप्शन चांगलं आहे, मिळतं. म्हणजे असं नाही की तुम्हाला बघायलाच मिळणार. तर टेम्पल ऑफ लिटरेचर, होचिमिन कॉम्प्लेक्स आणि 1 पिलर पगोडा बघता बघता आम्हाला दुपारचा 1 वाजला होता. त्यामुळे आम्ही तिथून निघालो लंच करायला. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे विना वर्ल्डच्या पॅकेजमध्ये सगळं इन्क्लूड असतं. आजच्या दिवसाचे अजून काही स्पॉट बाकी आहेत, पण ते या व्हिडिओमध्ये नाही, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.